महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पनवेलची जागृत देवस्थान जाखमाता गावदेवीचा चैत्रोत्सव उत्साहात संपन्न। भक्तांच्या संरक्षणासाठी धावणारी आई, पनवेलकरांचे संकटापासून रक्षण करणारी आणि नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जाखमाता गावदेवीचा वार्षिक चैत्रोत्सव नुकताच मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी देवीचा मुख्य पालखी सोहळा पार पडला। या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मुकेश उपाध्याय प्रस्तुत शान आहे ती कारले डोंगराची बहारदार ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला पनवेलकरांनी मोठी गर्दी केली होती आणि संगीतमय वातावरणात या उत्सवाची रंगत अधिकच वाढली। इतिहासात या देवीची नोंद जाखमाता अशी आढळते। सन 1942 ते 45च्या दरम्यान जेव्हा पनवेलमध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातले होते तेव्हा अनेकांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता। मात्र ज्यांची जाखमाता देवीवर अढळ श्रद्धा होती त्यांनी मंदिर परिसरातच वास्तव्य केले आणि त्यावेळी त्यांना प्लेगची बाधाही झाली नाही अशी आख्यायिका सांगितली जाते। तेव्हापासून जाखमाता देवीचे महात्म्य आजूबाजूच्या गावातही पसरले। गेल्या 7-8 दशकांपासून चैत्र महिन्यात हा पालखी सोहळा साजरा करण्याची परंपरा चालू आहे। रात्री 9 वाजता देवीच्या पालखीचे प्रस्थान होते तर संपूर्ण पनवेल शहरातून ही पालखी फिरवून पहाटे पुन्हा मंदिरात आणली जाते। या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। देवीचे हे पुरातन मंदिर 35 वर्षांपूर्वी जीर्णोद्धारित करण्यात आले आहे। दरवर्षी चैत्र उत्सवासोबतच आश्विन महिन्यातील नवरात्र उत्सवही येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। रोगराईपासून रक्षण करणारी, व्यापारात यश देणारी माता म्हणून पनवेलकरांच्या मनात या देवीचे स्थान अत्यंत आदराचे आहे। संकटाच्या काळात पदराखाली घेणाऱ्या या भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आई माऊली प्रत्येकाच्या मनात विराजमान आहे। पिढ्यानपिढ्या चालत असलेली ही परंपरा केवळ एक उत्सव नसून पनवेलकरांच्या संस्कृतीचे आणि भक्तीचे अखंड ज्योत आहे। आई जाखमाता सर्वांना संकटातून रक्षण कर आणि सर्वांचे जीवन सुखी करो हीच प्रार्थना। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पनवेल।